हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका आणि आपण या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर लर्न फिजिक्स विथ दीपिका याच्यावर 11thचा फिजिक्स स्टडी लर्न करतोय. लेसन नंबर 1 युनिट अँड मेजरमेंट. आत्तापर्यंत आपल्या ज्या नवीन पार्ट्स आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि ह्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल जे जे आपण ऑलरेडी लर्न केले. जसं की काय काय लर्न केलं आपण थोडंसं क्विक रिव्ह्यू करूया. फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय आणि युनिट्स म्हणजे सिस्टीम ऑफ युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटीज आणि युनिट्स, आणि नंतर त्याचं डिराइव्ड युनिट्स क्वांटिटीज पाहिले. ओके, या सर्व टाईप्स झाल्यानंतर आपण कन्व्हेन्शन्स ऑफ SI युनिट्स बघितले. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला काय काय लर्न केलं आपण की फिजिकल क्वांटिटी म्हणजे ज्या गोष्टी आपण मेजर करतो आणि एक्सप्रेस करतो सिम्बॉलिकल फॉर्म म्हणजेच काय युनिटमध्ये. ठीक आहे, मग युनिट म्हणजे काय आपण लर्न केलं की स्टँडर्ड मेजर जो असतो तो डिनोट केला जातो, त्याला आपण युनिट म्हणतो. ठीक आहे, आणि मग ज्या ज्या युनिट्स आपण यूज करतो जसं सिस्टीम ऑफ युनिट्स आपण लर्न केलं, CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, FPS सिस्टीम. ओके, ह्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये ऑलरेडी व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण काय पाहिलं 7 बेसिक फंडामेंटल युनिट्स. ओके, फंडामेंटल युनिट्स कोणते? ज्या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज पडत नाही. ओके, जसं की लेंथ, टाईम, डिस्टन्स हे मेजर करताना आपल्याला कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी मेजर करणं गरजेचं नाही. ठीक आहे, आता त्यानंतर आपण काय बघितलं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. बघा, डिराइव्ड ज्या क्वांटिटी आहे जसं की व्हेलॉसिटी आपण पाहिलं, डिस्टन्स अपॉन टाईम, याच्यामध्ये तुम्हाला 2 फिजिकल क्वांटिटी यूज करावं लागल्या. ठीक आहे, डिस्टन्स आणि टाईम. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण काय केलं 2 फिजिकल क्वांटिटी यूज केल्यामुळं त्याला आपण काय म्हणणार आहे डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, आणि ज्याचं आपण युनिट डिराइव्ह करतोय विथ यूज ऑफ फंडामेंटल्स 7 फंडामेंटल युनिट्स, त्याला आपण काय म्हणणार आहे डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे, त्यानंतर आपण काय पाहिलं कन्व्हेन्शन्स ऑफ युनिट्स पाहिले, ज्याच्यामध्ये आपण 8 वेगवेगळे कन्व्हेन्शन्स बघितले कशा पद्धतीनं आपण द्यायचे. ठीक आहे, तो पार्ट मोठा आहे त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी मी दिलेली आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण आता काय करणार आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. आता बघा, लेंथ आपण ऑलरेडी बघितलं फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये हा एक वन ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ, आणि ह्याचं आपण युनिट बघितलेला आहे. काय बघितलं रे? मीटर. ओके, हा फुल नेम युनिटचा आहे, पण आपण सिम्बॉलिकल फॉर्म कसा आहे मीटर. ठीक आहे, हे बघितलं आपण. पण आता आपण काय बघणार आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. आता बघा, आपल्याला लेंथ मेजर करायचं आहे. ठीक आहे, स्मॉलेस्ट लेंथ कशी मेजर करायची आणि लार्जेस्ट लेंथ कशी मेजर करायची. जसं की आता सगळ्यात मोठं लेंथ, आता कोणतं डिस्टन्स सगळ्यात जास्त लांबचं डिस्टन्सचे कोणते ऑब्जेक्ट आहे. बघा, ज्या वेळेस मी ऑब्जेक्ट म्हणेल त्या वेळेस अशी जी गोष्ट जी आपल्याला यूज करायची आता जसं मला काय म्हणायचं आहे प्लॅनेट. ओके, अर्थपासून प्लॅनेट जे आहेत लांब आहेत. ठीक आहे, स्टार्स, मून, सन हे सर्व जे गोष्टी आहेत लांब आहेत अर्थपासून. बरोबर, मग या दोघांमधलं अंतर कसं फाइंड आउट करायचं, राईट. मग ही लेंथ मेजर करण्यासाठी म्हणजेच काय लार्ज डिस्टन्स मेजर करायचं आहे, कसं मेजर करायचं ते आपण 1 बाय 1 बघणार आहे. प्रथम आपण काय करणार आहे एक एक्सपेरिमेंट करणार आहे. कसा एक्सपेरिमेंट करणार आहे हे बघा, हे आहे आपलं ऑब्जेक्ट जे की खूप लांब आहे. ठीक आहे, तर इथं आपण काय करणार आहे हे E1 E2 काय आहे, सपोज हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मी असा होल्ड केलं तर याला मी काय करणार आहे एकदा या डोळ्याने बघणार आहे आणि एकदा या डोळ्याने बघणार आहे. ठीक आहे, हा आपला आहे ऑब्जेक्ट, याला मी काय केलं एकदा एका डोळ्याने बघितलंय एकदा एका डोळ्याने बघितलं. ठीक आहे, तर या दोघांमध्ये E1 E2 मध्ये एक ॲपरंट चेंज आलाय ऑब्जेक्ट बघताना. कळतं, हे बघताना मला काय होणार आहे एक ॲपरंट चेंज आलाय. ठीक आहे, तर तो जो चेंज आहे तो काय आहे पॅरलॅक्स आहे. ठीक आहे, तर याच्या हेल्पने आपण काय करणार आहे हा डिस्टन्स काढू शकतोय OP. ठीक आहे, मॅथमॅटिकलमध्ये आपण ऑलरेडी लर्न केलं. सो OP इज इक्वल टू वॉट E1 E2 अपॉन थिटा. थिटा इज नथिंग बट वॉट, हे जे मी डोळे ओपन एका डोळ्याने बघते E1 E2. ठीक आहे, तर या दोघांमध्ये एक अँगल मेक करतोय. हे बघा, इथं जे आहे डायग्रामॅटिकली पण तुम्हाला इमॅजिनेशन यायला पाहिजे. फिजिक्स हे इमॅजिन करून गोष्ट तुम्हाला जास्त सोपी पडणार आहे. ठीक आहे, आता इथं ऑब्जेक्ट कुठला आहे आपण इमॅजिन करा, प्लॅनेट आहे.
पण प्लॅनेटसाठी पॅरलॅक्स मेथड यूज नाही होऊ शकत, का तर डिस्टन्स खूप आहे. ठीक आहे, तर हे मेथड यूज होत नाही. मग आपण काय करतो, थोडेसे चेंज करतो, थोडेसे ॲडजस्टमेंट करतो. चला इथं बघूया. ठीक आहे, हे आहे अर्थ आणि हे आहे प्लॅनेट. ओके, एनी प्लॅनेट. ओके, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. त्याच्या आधी आपण काही गोष्टी लर्न करूया. अर्थ आणि प्लॅनेटमध्ये डिस्टन्स जो आहे तो खूप मोठा आहे, बरोबर आहे. मग आपण असं म्हणू शकतो की डी डिस्टन्स AS इज ग्रेटर दॅन बी. हा बी काय आहे, हे बघा AB जो आहे, AB काय आहे, 2 ऑब्झर्वर इथे एक आणि इथे एक, A आणि Bच्या ठिकाणी 2 ऑब्झर्वर उभारलेले आहेत. ठीक आहे, तर हे जे आहे हे डिस्टन्स B आहे, ह्या दोघांमधलं डिस्टन्स B आहे. ऑब्विसली हा डिस्टन्स काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे ॲज कम्पेअर टू या दोघांमधल्या डिस्टन्समध्ये. ठीक आहे, म्हणून आपण हे साईन वापरलेलं आहे. जर असं असेल तर यांचा रेशो पण काय असणार आहे, लेस दॅन 1 असणार आहे. म्हणजेच काय रे, यामध्ये अँगल जो मेक होतोय हा थिटा, तो काय असणार आहे, व्हेरी स्मॉल असणार आहे. मग आपण काय करणार आहे, हा अँगल स्मॉल आहे तर आपण काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे AB जो आहे, सपोज ह्या प्लॅनेट पासून AB जो आहे तो आपला आर्क आहे. हे बघा अशा पद्धतीने आर्क AB, कळतंय का. कन्सिडर करूया की हे आर्क AB आहे प्लॅनेट पासून. ठीक आहे, नंतर मग आर्क ऑफ लेंथ, आता ह्या आर्कचा लेंथ जो आहे तो काय कन्सिडर करतोय आपण, B. ओके, पुढे जाऊया. आता AB जो आहे आपला B आहे. AS आणि BS म्हणजे काय, डिस्टन्स. ऑब्झर्वर 1 आणि ऑब्झर्वर 2 पासूनचा जो काही प्लॅनेटचा डिस्टन्स असणार आहे तो काय आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, पुढे थिटा जो आहे त्याचं युनिट काय आहे किंवा त्याला मेजर कुठल्या ह्याच्यात केलेलं आहे, रॅडियनमध्ये. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आता आपण फॉर्म्युल्याकडे वळणार आहे. फॉर्म्युला काय, डिस्टन्स D इज इक्वल टू व्हॉट, B अपॉन थिटा. म्हणजेच काय, आर्क AB अपॉन अँगल. कळतंय का, आर्क AB अपॉन अँगल हे मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे आपलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केला, फॉर्म्युला क्रिएट केला. कशासाठी, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स. म्हणजेच काय, लार्ज डिस्टन्ससाठी आपण काय केला, फॉर्म्युला डिराइव्ह केला. कळतंय का. हे बघा खूप सिंपल गोष्ट आहे. काय बघायचं आपल्याला, हे जे 2 AB आहेत, ऑब्झर्वर A आणि ऑब्झर्वर B. ओके, दोघं ॲट अ इक्वल डिस्टन्स, हा डायमेट्रिकली म्हणजे काय, 2 वेगवेगळ्या पोलला आहेत. ओके, तर हे जे दोघं आहेत त्यांनी काय करतात, ऑब्झर्व करतात प्लॅनेटला. इमॅजिन करू जस्ट. ओके, तर यामध्ये जो डिस्टन्स आहे आपला हा D आहे आणि यामध्ये ABचा काय आहे, B आहे. ठीक आहे, तर आपण काय केलं, फर्स्ट काय केलं, अंतर डिस्टन्स काय केलं, याच्यामधला डिस्टन्स जो आहे तो ग्रेटर आहे ॲज कम्पेअर टू या दोघांमधला डिस्टन्स. कळतंय. मग त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, B अपॉन D हा जो असणार आहे लेस दॅन 1 असणार आहे. म्हणजे अँगल पण काय असणार आहे, लहान असणार आहे. अँगल लहान असल्यामुळे आपण काय कन्सिडर करू शकतो, हा आर्क आहे AB कन्सिडर करूया. ठीक आहे, त्याच्यावरून मग आपण काय केलं, फॉर्म्युला डिराइव्ह केला. समजलं. फॉर अ लार्ज डिस्टन्स आपण हा फॉर्म्युला यूज करतो. ओके, तर याच्यानंतर आपण काय बघणार आहे, शॉर्ट डिस्टन्स कसं मेजर करायचं. ओके, तर हे झालं. हे बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. ओके, डायग्रामवरून तुम्हाला कळायला हवं, हे तिन्ही गोष्टी एकमेकांना लिंक आहेत. ओके, तर आपण बघूया पुढचं, शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं मेजर करायचं.